तर हा बघा मासे आणलेत ना, धने टाकलेत, पुन्हा आणि त्याच्यात खोबरं टाकलंय, टमाटर ह्या प्रकारचं टाकलंय भाजाय, आणि कांदा पण ह्यो टाकलाय भाजाय. आणि हा का हिथं भाकरी बनवल्यात आम्ही पूर्णपणे. हा बघा छानपैकी भाकरी बनवल्यात बाजरीच्या, आपली गावाकडली बाजरी आहे. तर आता आपण ह्याच्यामध्ये ह्या माशामध्ये काय करू, एक थोडं मीठ टाकून घेऊ. हो का एवढं मीठ, अर्ध जास्त होईल खरट होईल म्हणून. का हा बघा हळद इथं जास्त घेतली मी. हा बघा हलवून घेते, इकडून तिकडं तिकडून इकडं हलवून घेते. आता थांबा. तर बघू शकता ह्या प्रकारचं लावून घेतली हळद. बघा ह्याच्यात अनेक मी तांदूळ आणि हरभऱ्याची डाळ टाकली. हरभऱ्याची डाळ तांदूळ टाकल्याशिवाय माझी माशाची भाजी होऊ शकत नाही, कारण माझं फेवरेट आहे ते दोन्ही पण म्हणून. आणि गरमी तर एवढी व्हायली बापरे, आताच एवढा घाम यायला लागलाय. थांबा बघू शकतात तुम्ही, हा बघा कसला घाम यायला लागलाय, कारण आम्हाला ही खिडकी बंदच करावं लागते आहे. आणि तिकडला दरवाजा बी इथून मच्छर येते म्हणून हा काही खिडकी बंद करावं लागते. तर चला मग आपण तेल टाकून घेऊ. आणि तेल टाकून आता ह्याला काढून घेते, थोडं काढून ग्राइंड करून घ्यायचं. माशाला नाही फ्राय करायचं, मासे तर आपलं हे करून ठेवलं तर. तेल टाकून घेतलं या 3 पळ्या, ग्राइंड केलं या मसाला. आणि आता ह्याच्यामध्ये मी एक घरकुल टाकलंय. आणि हा का हे मसाला मी ह्याच्यातच टाकून घेणार. हा का तर पूर्ण असं टाकून घेतलंय मी. आणि हा का ह्याच्यामध्ये फक्त आपल्याला लाल तिखट आणि काळं तिखट टाकून घ्यायचंय. आणि लगेच हा का लगेच हे आपल्याला टाकून घेऊन लगेच झाकून घ्यायचं असं. आणि नंतर हे काढून घ्यायचं. मग घ्यायचं बघू शकता. नंतर असं हलवून घ्यायचं असं एकदम मजेत. वाव किती सुंदर. असं झाकून घेणार आहे आपण थोडं. एकदा आपण हे काढू, बघू शकता. थोडंफार असं तर किंचित होतच असतं, असं काही नाही. पण एकदम आपल्या भाजीला चव येणं जरुरी आहे. असं काही नाही, आलटून पलटून नाही घेतलं माशाला तरी चालतं. कारण जवळजवळ मी अर्धा घंटा हळदीमध्ये मॅरिनेट करून ठेवले होते, मीठ आणि हळद टाकून. त्याच्यामुळं काहीच प्रॉब्लेम नाही, बघू शकता. तर आता चला तर मग आपण भांडे धुवून पाणी टाकू, मिक्सरचं भांडं पण धुवून टाकू. तर आणि थोडा टायमिंग घेतला टाकण्यासाठी, बघू शकतात तुम्ही. कारण आपल्या मसाला पण थोडं वाटलं पाहिजे आपल्याला ठसकाळलं इकडे. तर आता मी घेते पाणी टाकून. कारण थोडं थोडं टमाटर टाकलंच पाहिजे भाजीमध्ये ह्याच्या माशाच्या. साऊथ इंडियन बघा चिंच टाकीत आहेत, कन्नडी बी चिंच टाकीत आहेत आणि टमाटर पण टाकतात. एकदम छान लागते कढी माशाची. म्हणून आपण कढी म्हणू शकत नाहीत, भाजी म्हणतात. कढी पण म्हणू शकतात, का म्हणू शकत नाही असं काही नाही. पण ते कढी म्हणतात ना, आपण त्याला रस्सा भाजी म्हणतात, रस्सा म्हणतात. तर हा बघा एकदम ओके. एक मिनटं. तर आता म्हणलं दाखवावा आणि कमी करून टाकावा, है का नाही. तरी पण आहे साईडला. आता एकदमच कमी करून टाकू अशी. तर आपली भाजी झाली लाजवाब, त्याला कुठला जवाबच नाही राहिला.
अशी झाली भाजी. आणि मस्तपैकी मी काय केलं आहे, कमी गॅसवर आपलं चाललं आहे शिजायचं.